नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि आपण नवरात्रीच्या निमित्ताने मस्त अशी सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये आपण आपल्या स्त्रियांचं रोजचं आयुष्य सोपं करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. त्या अडचणीला आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये सामोरे जावं लागतं, ते म्हणजे जर एकत्र कुटुंब असेल तर स्वतःसाठी वेळ कसा काढावा आणि गृहिणी म्हणून जगताना काय काय चॅलेंजेस येतात, नाही म्हणणं कितपत महत्वाचं आहे, त्याचबरोबर अप टू डेट कसं राहावं, स्वतःवरती काम कसं करावं. तर ह्या अशा छान विषयावरती आज माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे आरती बदलीकाई. हॅलो, मी आरती. नमस्ते. तर आरती ताईचं जे कुटुंब आहे ते 8 जणांचं आहे. आणि कसं असतं एकत्र कुटुंबामध्ये की सगळ्यांच्या वेळा सांभाळता सांभाळता तारंबळ उडते. आणि मग त्यामध्ये स्वतःसाठी कसा वेळ काढायचा हा प्रत्येकीला प्रश्न पडतो. मला कमेंट्स मध्ये तो प्रश्न खूपदा वाचायला मिळतो. पण ह्या सगळ्यांचं रुटीन सांभाळत असताना ती स्वतःसाठी खूप छान वेळ काढते. आणि आपण आज आता मस्त चर्चा करणार आहोत. तर लगेचच मी पहिला प्रश्न हाच घेणार आहे की एकत्र कुटुंब असताना सुद्धा तू स्वतःसाठी वेळ काढतेस, तू जिम करतेस, तू कविता करतेस, तू नाटकांमध्ये सहभागी होतेस, अध्यात्मामध्ये सुद्धा तुझा खूप छान असा तू रमतेस, त्याच्यामध्ये सुद्धा तुझा खूप छान सहभाग असतो. मग हे सगळं करत असताना इवन तू मला वाटतंय डान्स पण छान करतेस आणि केकचा सुद्धा व्यवसाय तुझा आहे. हे सगळं तू कसं मॅनेज करतेस सगळ्यांच्या वेळा सांभाळून? तसं इतकं सोपं नसतं, पण खूप सोपं आहे जेव्हा सगळं कुटुंब आपल्याला सहकार्य करतं. सगळ्यात महत्वाचं आहे की लग्न करून जेव्हा आपण सासरी येतो तेव्हा आपल्याला एक सासूची भूमिका अशी असते की नाही, सासू आहे ती काहीतरी म्हणेल. पण देवाच्या कृपेने मला घरचे सगळे खूप छान मिळाले. मी या सगळ्या गोष्टींना पुढे जाऊन सामोरं जाऊ शकते, सगळ्या गोष्टी मी आनंदाने करू शकते. मागची चिंता न करता मला जे हवंय ते मी करू शकते. त्याचं फक्त आणि फक्त एकच कारण आहे, फक्त सगळी घरची मंडळी की तू कर, आम्ही आहे, आम्ही घरात बघून घेऊ. मग तो स्वयंपाक असू दे किंवा मग बाळाला शाळेला सोडायचं असू दे किंवा मागे काहीही आहे ज्याची मला मागे खूप विचार करावा लागत नाही. आणि त्याचं फक्त आणि फक्त एकच कारण आहे, एकत्र कुटुंब पद्धती. खूप सोपं आहे, त्यामुळे कामं वाटली जातात आणि प्रत्येकाने म्हणजे सगळं आपल्याला नाही करावं लागत. फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर जर आपण कुटुंबात असलो तर आपण दूध ठेवलं असेल तर ते बंद करायलाही आपणच उठलं पाहिजे आणि कुलूप घालायला पण आपण उठलं पाहिजे. असं नाही आहे रात्री तुम्ही निवांत झोपायला जाऊ शकता, कुणीतरी मागे कुलूप घातलेलं असतं. इतका त्रास होत नाही जेव्हा आपण एकत्र कुटुंबामध्ये असतो. आणि कधी ना कधीतरी थोडी तारांबळ तर उडतेच. जेव्हा बाळ लहान असतं, त्याला काही खाऊ पिऊ घालायचं असतं, बाळाला कायम आई हवी असते, तेव्हा 100% आपल्या प्रायोरिटीज, बाळाचं शिक्षण, बाळाच्या शाळा, त्यांचे कॉम्पिटिशन्स काही ना काही मध्ये येतं. पण ठीक आहे, थोडंसं ऍडजस्ट केलं तर सगळं छान आपल्याला मॅनेज करता येतं. सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेज व्यवस्थित केलं की होऊन जातं. मग हे सगळं करताना म्हणजे प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि त्याच्यामधून तिला कसा फायदा होतो आणि जर काही चॅलेंजेस येत असतील तर तिने त्याला कसं सामोरं जावं, तुला काय वाटतं? आता प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ तरी नक्की काढला पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही लोकांना प्लीज करण्यासाठी आपण या जगात आलेलो नाही. आणि तुम्ही कितीही करत राहिला तर ते पुरणार नाहीये तुम्हाला. किंवा तुम्हाला आज तुम्ही कोणाला हातात चहा देताय, पाण्याचा ग्लास देताय, तर ते 2 वर्षांनी 3 वर्षांनी जेव्हा तुमच्या तब्येतीवरती येईल तेव्हा ते तुम्हाला म्हणणार नाही की हो तू मला त्या दिवशी चहाचा कप हातात दिला होतास बरं का. नाही, तुम्ही त्यावेळी त्या क्षणाला स्वतःसाठी स्टँड घेऊन थोडा व्यायामासाठी वेळ असू देत किंवा थोडं स्वतःच्या मानसिक अवस्थेकडे असू देत किंवा स्वतःच मानसिकता आपल्याला छान जपता आली पाहिजे, याच्यावरती थोडा वेळ तरी का होईना आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. काही लोकांसाठी अध्यात्म असेल, काही लोकांसाठी वाचन, माझ्यासारख्यांसाठी निसर्ग, छान फिरणं, काही नाही तर कोणाला आपल्या लहान मुलांबरोबर, आपल्या नवऱ्याबरोबर फिरून एक चक्कर मारून मस्त आलं तरी सुद्धा ती 5-10 मिनिटं बास होत असतात. पण नक्की स्वतःला प्रायोरिटी देऊन तेवढं तरी करणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपण गुरफटून जातो आणि मग अरे संसार होऊन जातो सगळं. बरोबर. आता मला सांग, तू जिमला जातेस बरोबर, सकाळी 10 वाजता बरोबर. मग त्या वेळेला नाश्त्याची वेळ, स्वयंपाकाची वेळ, हिची छान गोड मुलगी आहे आणि तिची शाळेची वेळ, तर मग हे सगळं करताना कसं मॅनेज करतेस तू? परत तेच, आम्ही एकत्र कुटुंबात असल्यामुळे आम्ही घरी 3 जणी आहे. म्हणजे मी, माझी सासू, जाऊ, आम्ही 3 आहे.
आणि युजली तू कर मी कर असं आमच्यात काही नाहीये. थँकफुली आम्ही सगळे एकमेकांची खूप छान राहतो आणि त्यामुळे पटापट जे कुणाच्या हातात जे काही काम आहे आम्ही फटाफट आवरतो. 9 वाजेपर्यंत आमचं सगळं आवरतं. माझ्या बाळाचा छान आम्ही डब्बा वगैरे मस्त मस्त बनवतो आणि तिला आम्ही शाळेला सोडून 9:30 पर्यंत आमचं सगळं छान आम्ही एकत्र असल्यामुळे कामं वाटून घेतो आणि फटाफट काम संपवून टाकतो. मग 9:30 नंतर जे कोणी येतात त्यांना आम्ही शक्यतो म्हणतो की आम्हाला 10ला जिमला जायचं तर तुम्ही प्लीज लवकर या टेबलवरती, तर आम्ही तुम्हाला सर्व पण करू शकू. असं नसेल तर थोडं नवीन पद्धत आता चालू केली आहे की आम्ही 10ला जिमला जाणार आहे आणि तुम्ही 10 नंतर आलात तर स्वतः वाढून घ्यावं लागेल. आणि ठीक आहे, तेही नवीन चेंजेस जे काही आहेत ते ऍक्सेप्ट करतात. हळूहळू का होईना पण बदल घडणार आणि तो आपण घडवायचा. अगदी बरोबर. याला लागूनच हा प्रश्न आहे की मग गृहिणींनी स्वतःसाठी स्टँड घेणं किंवा एखाद्या सिच्युएशनला नाही म्हणणं किंवा एखादी परिस्थिती येते आपल्या समोर, एखादं काम येत आहे आणि मग मला आता ते नाही करायचंय, तर हे कितपत गरजेचं आहे आणि ते कसं तिने शिकावं? आता नाही म्हणणं ही गोष्ट खूप अवघड आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात जर काही शिकली आहे तर ते नाही म्हणायला शिकले, कारण मला नाही म्हणता येत नव्हतं आणि त्यामुळं खूप तारांबळ उडायची आणि मग सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यात दुसऱ्यांची कामं व्हायची आणि स्वतःसाठी वेळच मिळायचा नाही. आणि मग तेव्हा शिकलं की बाबा आपण स्वतःला थोडा वेळ दिला आणि स्वतःच्या गोष्टींना प्रायोरिटीवरती ठेवलं की आपण दुसऱ्यांना नाही म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्ही ते खूप छान पद्धतीने पण म्हणू शकता आणि समटाइम्स थोडंसं एरोगंटली म्हणावं लागतं, कारण पुढचा जर त्याला तयार नसेल तर आपल्याला तसा स्टँड घ्यावा लागतो. आणि असं आहे की स्वतः स्टँड नाही घेतलात तर मग तुम्हाला लोक गृहीत धरायला चालू करतात आणि गृहिणींना गृहीत धरणं ही आपली परंपरा आहे, तीच तेवढी मोडीत काढायची. फार अवघड नाही, पटकन नाही म्हणायचं, नाही मला आज जमणार नाहीये, तुम्ही आपण उद्या बघू किंवा जी काही आपली वेळ असेल तुम्ही परत या आणि तेव्हा फोन करून या. सगळ्यात महत्वाचं, सगळे पाहुणे न फोन करता दारकाडी काढली की घरी हजर, चहा कॉफी ज्यूस चालू. थोडस आपण पण तसं पद्धत सेट केली की होऊन जाईल. काही इतका अवघड म्हणजे एखादं डिसिजन घेताना किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातले डिसिजन पाहुणे घेतात, असं बऱ्याचदा बघायला मिळतं. आपल्याला असं विचारलं जात नाही की तुला वेळ आहे का, आम्ही येऊ का, तुम्हाला चालेल का. तर ते थोडस आपण समोरच्याला ती सवय लावायची आपल्या स्वतःची आहे. आपण जितकं त्यांना प्लीजंटली की हा या बसा, 100% अतिथी देवो भव, पण रोज देव येत असतील, रोज अतिथी येत असतील तर त्यांना देव म्हणून आपण घरी बसवून नाही ठेवू शकत. त्यांना आपण कुठंतरी थोडं तरी थांबवलं पाहिजे. आणि कसं थांबवायचं हा प्रत्येकाच्या घरचा त्याच्या सराउंडिंगचा प्रश्न आहे की कितपत आपल्या घरचेही आपल्याला सपोर्ट करतायत की बाबा हे इतपत ठीक आहे, यापेक्षा जास्त आपण नाही करायचंय कोणाचं. तर मग ते असं आहे की सगळ्यात महत्वाचं आपल्या घरच्यांबरोबर आपलं छान बॉन्डिंग असलं की मग बाहेरच्यांबरोबर टॅकल करायला फार वेळ नाही लागत. अगदी बरोबर. आता नाही म्हणायला शिकणं किंवा स्वतःसाठी स्टँड घेणं, त्याचबरोबर ह्या सगळ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करताना आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. बरोबर. आणि तू वेगवेगळ्या नाटकांमध्ये सहभागी होतेस, मग तिथे वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात. मग ते करताना तो आत्मविश्वास तू कसा मिळवलास आणि तो प्रत्येकीने मिळवणं कितपत गरजेचं आहे? बरोबर आहे. अगदी याची सुरुवात तशी लहानपणापासून होते आणि त्यासाठी आई वडिलांचा खूप छान पाठिंबा लागतो. आम्ही अगदी खेडेगावात राहत असून सुद्धा आई वडिलांनी आम्हाला छान शहरातल्या छान शाळेत शिकायला घातलं, तेव्हा ज्या काही छान शाळा होत्या. आणि त्यात सुद्धा महत्वाचं हे आहे की आई वडिलांनी म्हणणं की नाही तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, त्यांनी आपल्याकडून करून घेणं, स्टेज डेअरिंग देणं हे लहान वयातच रुजलेलं असल्यामुळं आता स्टेजवरती कुणीही बोलवलं की असं असतं की आम्हाला माईकाने स्टेज द्या, कारण लोक माईकाने स्टेज पासून लांब पळतात आणि आमचं असं असतं की आम्हाला माईकाने स्टेज द्या. आणि जर कोणी असं म्हणतंय की तुला ही भूमिका करायची आहे, की आता मी माझ्या मुलीच्या शाळेत एक हनुमानाची भूमिका केली होती, तर सगळे राम सीता लक्ष्मण व्हायला पटकन तयार झाले आणि मला पहिल्यांदा राम केला आणि मग मी स्वतःच म्हणाले की हनुमान कोण होणार आहे, तर ते म्हणाले की नाही माहिती, कारण पटकन कोण तयार होईल नाही माहिती होतं. लाईक तुम्ही राम आणि कोणाला तरी करा, मी हनुमानच होणार आहे. मग याचं कारण त्यांनी मला विचारलं की हनुमान का. मी म्हणलं कारण हनुमान होणे ही खरंच एक म्हणजे नाही का अध्यात्मातली गोष्ट आहे की तो प्रत्येकाला साकारता येईल असं मला नाही वाटत. कारण प्रत्येकाने म्हणजे तितके ते कपडे तसे घालणे किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव, प्रत्येकाची शरीर यष्टी, आपलं
त्याच्याबद्दलचं त्या कॅरेक्टर बद्दल आपलं समर्पण पण तितकं पाहिजे की एकदा हनुमान झाला ना तर मग ते 20 मिनिट्स आपण फक्त हनुमान आहे, मग आपली शेपूट हलते म्हणून लोक हसतात का हे बघून नाही चालणार. तर त्यामुळे मी स्वतःहून तो रोल मीहून निवडला की नाही मला हनुमानच व्हायचंय. आणि माझ्या आजपर्यंत केलेल्या सगळ्या रोल्स मध्ये मला मी स्वतः हनुमान झालेला रोल सगळ्यात खूप जास्त आवडतो. आणि मी अजून बऱ्याचशा नाटकांमध्ये आता रिसेंटली पण 4-5 नाटकांमध्ये कामं केली जे की आपली जुनी असायची, म्हणजे गणपतीच्या वेळेस वगैरे आपण स्टेजवर नाटक करायचो. तसं आता आपल्या इकडे जे मंडपमध्ये चातुर्माससाठी म्हणून जी नाटकं चालू आहेत त्याच्यामध्ये पण मी बऱ्याचशा नाटकांमध्ये कामं केली. आणि त्याही सगळ्या शिक्षकांनी, म्हणजे तिथं जे गुरु होते जे नाटकाचं शिक्षण देत होते त्यांनीही माझ्यावरती विश्वास दाखवला की नाही तू करणार आहेस, आम्हाला माहिती आहे. तर मग हा आत्मविश्वास समोरच्याकडून येत असतो आणि आपण काहीही रोल आला तर मी त्याला करायला तयार आहे हे आपणही तेवढ्याच समर्पण करून दाखवावं लागतं आणि तरच त्या गोष्टी सगळ्या छान साध्य होतात. बरोबर. म्हणजे ती पहिली पायरी असते की नाही मी करू शकते आणि मला करायचंय. म्हणजे येत नसू देत असू देत, तुम्हाला नाही माहितीये की आपल्याला नाही माहिती की ते आपल्याला येतंय की नाही येतंय. असं आहे की पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे की चला करून तरी बघू. येत सगळ्यांना सगळं येत असतं, फक्त आपणच आपल्याला मागे ओढतो. महत्वाचं आहे की चला करून बघूयात. जमलं तर खूपच छान, नाही जमलं तर शिकायचा प्रयत्न करू. शिकूनही नाही जमलं तर मग छान प्रेक्षकाची भूमिका घ्यायची, भूमिकाही साकारायचीच कशी असं. अगदी बरोबर. म्हणजे जे आपण स्वतःला थांबवतो की नाही मी केलं तर कसं वाटेल, मग कोण काय म्हणेल, कोण काही म्हणेल का, हे जे 2 प्रश्न आहेत की मी करू शकेन का आणि जर मी केलं तर ते समोरच्या व्यक्तीला कसं वाटेल. सगळ्यात महत्वाचं जे कोण काही म्हणेल का, ती 4 लोक काय म्हणतील. तुम्ही केलं तरी ती लोक म्हणणारच आहेत की काय केलंय, नाही केलं तरी ते म्हणणारच आहेत. ते काही करत नाहीत, फक्त घरी बसतात. तुम्हाला जे छान वाटतंय ते करा. लोक काय म्हणतात त्याचा विचार आपण नाही करायचा. सगळा विचार आपण केला तर मग ते काय करतील. बरोबर. आणि एकदा त्यात पडलं की आपण मग ते शिकत जातो, ज्यातून आपल्याला आनंद मिळतोय त्या सगळ्या गोष्टी करायच्या. मग कोणासाठी कुकिंग असेल, कोणासाठी काही लोकांची सेवा करणे असेल, कोणाला व्यायाम करणे वाटत असेल, कोणाला गप्पा मारणे असतील. गप्पा मारणे तर तसंही आपल्याला आवडतं. जे आवडतंय ते करायला सुरुवात करायची. त्यात आपण पडलो की मग आपण आपोआपच त्यामध्ये परफेक्ट. अगदी 100% बरोबर. सुरुवात करणे, सुरू करा, सगळं साध्य होणार. ओके. आता पुढचा प्रश्न मला हा घ्यायचा आहे की बऱ्याचदा असं होतं की नकारात्मक लोकांना आपल्याला सामोरं जावं लागतं, नकारात्मक परिस्थिती अचानक येते. बरोबर. मग त्यावेळेला आपण गोंधळून जातो किंवा मग त्याला कसं डील करायचं आपल्याला नाही समजत. अशा वेळेला काय केलं पाहिजे. अशा वेळेला मी काय करते, जर समजा तो समोरचा माणूस मला खूपच त्रास देतोय किंवा माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये त्याचं खूप काही नाक खुपसणं चालू असेल तर जिथल्या तिथं उत्तर देऊन आयदर आपण त्यांना गप्प करू शकतो किंवा त्यांना कधी कधी वयाने खूप मोठे असतात, आपल्याला मान ठेवावा लागतो, तेव्हा थोडं लांब मी होते. आणि शक्यतो स्वतः मी विचार करून स्वतःला त्रास करून स्वतःची एनर्जी वेस्ट करत नाही. पण त्या गोष्टीवरती विचार नक्की करते की हा माणूस, पण त्याने इतके मला निगेटिव्ह थॉट्स दिलेच का असतील. पण दिल्यानंतर परत विचार येतो नाही का की प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाहीये. त्यामुळं मग आपल्याकडे एकच पर्याय राहतो, त्रास देणारा हा त्रास देणारच आहे कारण त्याचा स्वभावच तो आहे आणि आपण आनंदात राहायचा असा आपला स्वभाव आहे. तर मग आपण आनंदातच इतकं राहायचं की त्या त्रास देणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की हिला मी इतका त्रास देतोय पण हिला त्रास का नाही होत आहे, हिचं तर काम व्यवस्थित इतकं छान कसं चालू आहे, मग मी दिलेला त्रास हिला त्रास का वाटत नाहीये. आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या अशा टेकमुळं बरेचसे लोक माझ्यापासून त्रास न देते, म्हणजे ते स्वतःहूनच डिटॅच होतात. आणि सगळ्यात महत्वाचं की त्रास हा आपण जितक्या लोकांना जास्त जवळ करू त्या लोकांपासून आपल्याला जास्त त्रास आपल्याला फील होतो. तर मग माझी एक फ्रेंड आहे, तिनं मला एक कानमंत्र दिला होता की लेट्स मेक इट अटॅचमेंट ऍज अ डिटॅचमेंट, कीप इट ऍज अ डिटॅचमेंट. म्हणजे त्या लोकांना इतकंच जवळ ठेवायचंय की ते आपल्या एनर्जीला हात नाही घालू शकणार. आपल्या साईडचं जी होल अँड सोल एनर्जी आहे त्या एनर्जीच्या आत एंटर करायला काय लोकांना आपण परमिशन द्यायची आहे, इट्स इन युअर हँड. तुम्हीच त्यांना आत येऊ द्यायचं आणि तेवढ्याच लोकांचा मग तुम्हाला जो काही लहान मोठा त्रास सहन करावा वाटत असेल तर करा, नाहीतर जस्ट
स्टेप इट आउट, काहीच सीन नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की निंदकाचं घर असावं शेजारी. जुनी म्हणच आहे आपली की म्हणजे निंदक शेजारी का असावा, तर आपल्याला ज्या काही आपल्या कमतरता आहेत तो दाखवण्यासाठी कुणीतरी लागतो आणि तो कमतरता दाखवतोय याचा अर्थ आपलं स्वतःवरती काम करणं अजून शिल्लक आहे. काम करत राहायचं. आणि असं आहे की जळणारी लोक तर जवळ असणारच आहेत आणि आपण छान काम करायला लागलो तर मग जेलसी ही त्याच्यावर इट्स अ पार्ट अँड पार्सल, ती आपल्या त्याच्यासोबत येणारच आहे आपल्या बरोबर. आणि काम इतकं छान करत राहायचं की समोरच्यानं लपून छपून आपलं अकाउंट, आपला इंस्टाग्राम पेज सगळं बघत राहिलं पाहिजे. आणि हीच लोक आपल्याला मागे कॉपी करतात. काय तिनं आज स्लीवलेस ड्रेस घातलाय, दंड उघडेच, बरोबर का. पण तीच लोक त्यांना मनात असतं चोरून त्यांच्या मनात हेच असतं की मला नाही घालायला मिळत आहे आणि हिनं बरं घातलंय. तर हे होतच राहणार आहे. हे आपल्याला मिळत नाहीये आणि ती करू शकते, तो करू शकतोय, या गोष्टीलाच जेलसी हे उत्तर आहे. दुसरं काहीच त्याच्यावरती पर्याय नाही. आणि आपण आपल्याला जसं हवंय तसं छान जगत राहायचं. प्रत्येकाचा विचार आपण करू शकत नाही. आणि शेवटी असं आहेच की कुणाच्यात ना कुणाच्यात काही ना काही कमतरता असतातच. आणि लोकांना छान सुप्त गुण बघण्यापेक्षा ज्या कमतरतेवरती बोट ठेवणे हे जास्त महत्वाचं वाटतं. किंवा त्यांना ते दिसतं असं सुद्धा असू शकतं. नाही, मोकळा वेळ आहे ना तितका बोलायला. मग आम्ही त्यांच्याकडे इतका बोलायला मोकळा वेळ आहेच, तर मग लेट्स डू इट. छान रोज नवीन टॉपिक देतो आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल बोलायला. रोज नवीन नवीन टॉपिक्स वरती गप्पा मारा. आणि कसं आहे की त्यांनी निंदा केली की आपल्याला आपली कमतरता जाणवते, आपण त्याच्यावरती काम केलं की आपली प्रगती होते आणि पुन्हा जेलसी वाढते. हे सर्कल चालूच राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण थांबायचं नाही. आणि अशा पद्धतीने पाऊस पडायला सुरुवात झाली. बघा असं आम्हाला वरून काय म्हणतात तो देवता मेघ देवता सुद्धा असं म्हणतात की काय नाही, छान आनंदात राहा, सगळं कर्म इथंच करायचंय, इथंच धुवायचंय, गंगेला मिळणार आणि परत ते वरती जाणार आणि तुमच्यावरतीच येणार. त्यामुळे गंगेला जाऊन पाप धुतलं जात नाही. स्वतः छान राहा आणि लोकांची सेवा अशी करा की ज्याच्यामुळे आपल्याला फळ मिळेल याची अपेक्षा करून नाही. छान करत निस्वार्थ भावनेने करायचं, आपण छान करत राहायचं. आणि शेवटी असं आहे की लोक बोलणारे बोलतच राहणार आहेत. दोन गोष्टी मी आतापर्यंत शिकलेत. एक महत्वाची म्हणजे आपण गोष्टीला रिस्पॉन्ड कसं करतोय आणि काही गोष्टींवरती रिॲक्ट कसं करतोय. कधी कधी कुणीतरी आपल्याला बोललं की खूपच राग येतो, खूपच वाईट वाटतं, आपण पटकन रडतो किंवा काहीतरी बोलून जातो. तर इट्स रिॲक्शन. रडणे, हसणे, चिडणे या गोष्टी म्हणजे रिॲक्शन आहे. आणि रिस्पॉन्स इज की आपण थोडासा विचार करून त्याच्यावरती रिस्पॉन्स देतो. की म्हणजे आपण असं म्हणतो की ठीक आहे, म्हणजे कदाचित तुम्ही म्हणताय ते तुमच्या व्ह्यूनी बरोबर असेल, पण मला असं नाही वाटत आहे. दिस इज अ रिस्पॉन्स. तर आपण दोन्ही गोष्टी टॅकल करून बघू शकतो की आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये कसं वागू. अनंतवाद म्हणतात ना, अनेकांतवाद. 2+2 is 4 and 3+1 is equals to 4 also. तर प्रत्येक वस्तुस्थिती बघण्याची पद्धत वेगळी असते आणि त्याला अनेकांतवाद म्हणतात आणि ते वाद कायम राहणारच. पुढचा प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे की गृहिणींनी म्हणजे आपण सर्वांनी अप टू डेट राहायचं, म्हणजे फक्त बाहेरच्याच सौंदर्यावरती काम न करता आपलं व्यक्तिमत्व सुद्धा घडवायचं. आणि ते तुझ्याकडे पाहून तर आपल्याला दिसतंच, समजतंच. आणि मग तुला ह्याच्यावरती म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करण्याचं प्रोत्साहन कसं मिळालं आणि ते कितपत गरजेचं आहे प्रत्येकीसाठी? मला असं वाटतं की गृहिणी म्हणून जेव्हा तुम्ही राहता तेव्हा याचा अर्थ नाहीये की तुम्ही फक्त घरच सांभाळताय. घरातल्या लोकांच्या सगळ्यांचे डाएट, प्रत्येकाचं खाणं पिणं असतंच. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या वेळा या जर तुम्ही हल्ला तर त्यांचं सगळं शेड्यूल हलणार आहे. बरोबर. ते किती लोकांना कळालंय त्यांचं सोनं झालंय, नाही झालंय त्यांची माती झाली. इतकं सोपं आहे. आणि अपडेटच राहणे. तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक अंतरंग आणि एक बहिरंग. मग अंतरंगाला आपण चमकवलं तर बहिरंग हा चमकणारच आहे. जसं की आपण काय खातोय ते तोंडावर दिसतं असं आपण जसं म्हणतो, तसं असं आहे की आपण जेवढं आपल्या मनाला स्वच्छ ठेवतोय किंवा आपण जेवढे चांगले विचार आत्मसात करतोय तेवढंच आपण आपली व्यक्तिमत्व ही बाहेर तितकंच सुंदर पडणार आहे.
त्याच्यामध्ये एक परत ऑप्शन असा आहे की आपण किती पार्लरला जातो आणि मग आपण किती छान नटतो, किती छान कपडे घालतो, तू कोणत्या ब्रँडची बॅग वापरतेस, तुझा फोन आयफोन आहे का, तो अपडेटेड आहे का, अँड ऑल. असं वाटतं मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीमध्ये पण अपडेट असलं पाहिजे, कारण आत्ताची काळाची गरज आहे. बरोबर. आणि शिवाय मटेरियलिस्टिक वस्तू आहे, जी की बॅग, गाडी, तू कोणत्या गाडीतून येतेस, तू ऑडी मधून येतेस की मर्सिडीज मधून येतेस. जर तुमच्या ऑडी, मर्सिडीज आणि तुमच्या सगळ्या बॅग्स बघून जर तुमच्या बरोबर कोणी फ्रेंडशिप करत असेल तर 100% समजून चालायचं की तिथं काही ना काहीतरी स्वार्थ आहे. बरोबर. आणि महत्वाचं असं आहे की आपण आपलं जे सराउंडिंग आहे आणि आपली जी मैत्री आहे किंवा आपल्या सोबत राहणारे जे लोक आहेत ते इतके स्वच्छ आणि निर्मळ आपण सिलेक्ट केले पाहिजेत किंवा आपण जवळ ठेवले पाहिजेत की त्यांच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात विकास होईल. आणि व्यक्तिमत्व जेव्हा घडतं तेव्हा ऑटोमॅटिकली धन, लक्ष्मी, आनंद, निरोगी आयुष्य सगळंच येतं त्याच्यामध्ये. असं माझ्या आयुष्यात बरेचसे चांगले लोक म्हणजे माझ्या चांगल्या बऱ्याचशा मैत्रिणी या मला जिम मुळे मिळाल्या. आणि मला असं लक्षात आलं की चांगल्या मैत्रिणी याचा अर्थ काय की त्या रोज खायला चल म्हणून किंवा बाहेरच खायला जाऊ याच्यावरती फोर्स देण्यापेक्षा आज तू जिमला का नाही आलीस म्हणून त्या फोन करतात. बरोबर. तर अशी मैत्री की जी आपल्या शरीराची काळजी करते, म्हणजे स्वतःची अशी मैत्रीण जी आपली स्वतःची काळजी करते आणि तू जिमला नाही आलीस तर बाबा तुला हा त्रास होणार आहे आणि तू जिमला ये म्हणून वारंवार फोन करून ती आपल्याला आठवण करून देते की तुझं हे चुकतंय तर तू आलं पाहिजेस. तसं आपल्या व्यक्तिमत्वाला घडवणारी जी लोक आहेत ती आपण आपल्या जवळ ठेवली पाहिजेत. आणि त्याच्यामुळेच आपल्यामध्ये सकारात्मकता, अंतरंग आणि बहिरंग हे रंग जे आहेत हे रंग उधळण तेव्हाच होते जेव्हा आपल्यासोबत अशा सायलीसारख्या मैत्रिणी असतात. जसं मला एक सायलीचा व्हिडिओ खूप आवडला होता ज्याच्यामध्ये तिने सांगितलं होतं की भांडी चमकवायच्या नादात तुम्ही स्वतःचं आयुष्य चमकवायचं विसरवू नका. त्यामुळे मी म्हणते की दिवाळीच्या साफसफाईमध्ये आणि दसऱ्याच्या साफसफाईमध्ये सगळं नक्की स्वच्छ करा, पण त्याच्यामध्ये एकदा स्वतःला पण एकदा आरशात बघा की बाबा आपल्यावरती तरी किंवा आपल्या व्यक्तिमत्वावरती कुठे काजळी आलेली नाहीये ना. ती एकदा काजळी तुम्ही थोडीशी बाजूला केली तर कदाचित तुमच्यात लपलेला हिरा कधी बाहेर येईल कळणार सुद्धा नाही. बरोबर. पुढचा प्रश्न विचारताना मला हा मुद्दा उचलायचा आहे की जर आपल्याला शक्य असेल तर आपण घरकामामध्ये एखाद्या ताईंची किंवा हाऊस हेल्प आपण घेऊ शकतो का? 100% घेऊ शकतो. का नाही घेऊ शकत? जर आपण आपल्यामध्ये पात्रता अशी आहे की आपण अगदी धुणं, भांडी, फरशी, लादी हे करून कदाचित प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती अशी नसावी की अशी हाऊस हेल्प नाही घेऊ शकत, पण तुमच्याकडे जर समजा कपॅसिटी आहे आणि तुम्ही जर तशी हाऊस हेल्प घेऊ शकता तर 100% घ्यावी. आणि त्यामुळे काय होईल कदाचित की आपल्याला स्वतःवरती काम करायला वेळ मिळेल. बरोबर. सगळ्यात महत्वाचं चपाती लाटणे, स्वयंपाक करणे याच्यामध्ये कुटुंबाबरोबर बसणं राहूनच जातं आणि आपण आपल्या कुटुंबातच आपलं सगळं सुख आपण शोधायला जातो आणि कदाचित ते थोडंसं लांब होऊन जातं, कारण आपण स्वयंपाकघरमध्येच अडकून राहतो आणि गरम गरम सगळे एकत्र बसून टेबलवरती छान गप्पा गोष्टी करत बोलणं राहून जातं. बरोबर. तर मला असं वाटतं की हाऊस हेल्प घेणं शक्य असेल तर नक्की घ्यावी. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःलाही खूप मदत होते. आपण स्वतः काही करू शकतो, आपण गाणी म्हणू शकतो, आपल्याकडे इतके छान आता मोबाईल आहेत, सोशल मीडिया आहे. आणि आता असं नाही राहिलेलं आहे की तुम्ही काही काम करण्यासाठी घरातून बाहेरच गेलं पाहिजे. आपल्याकडे वेळ असतो आणि तो वेळ जर छान व्यवस्थित आपण मॅनेज केला तर आपल्याला स्वतःकडे ज्या काही सुप्त गुण आहेत ते सगळे बाहेर काढायला आपल्याला 100% वाव आहे. आपण जर समजा एखादं कार्यालय बुक केलं किंवा एखादा हॉल बुक केला आणि गाण्याचा कार्यक्रम केला तर कदाचित आपल्याला 200-500 लोक बघतील. आणि आता मोबाईल मध्ये इतकी ताकद आहे की तोच मोबाईल तुम्ही तुमच्या रूम मध्ये लावून तुम्ही जर समजा एखादं गाणं म्हणताय किंवा एखादी कला सादर करताय तर करोडो लोक एका वेळेस बघू शकतात. तर तुम्ही तुमची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जबाबदारी तुमची स्वतःची आहे. तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊ नका. दुसऱ्यांवरती आपण अवलंबून आता नाही आहे, कारण आता आपण तेवढे सुप्त तरी नक्की झालेलो आहे की आपण लोकांपर्यंत स्वतः पोहोचू शकतो असं मला वाटतंय. आणि काम करणं म्हणजे फक्त स्वयंपाकच केला असं नाहीये. आपण स्वतःवरती पण स्वतःवरती काम करताय याचा अर्थ तुम्ही वाचन करताय म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व घडतंय. व्यक्तिमत्व घडताय याचा अर्थ तुम्ही एक घर नाही 4 घरं अजून चांगल्या पद्धतीने
सकारात्मकरित्या तुम्ही त्यांना घडवायचा प्रयत्न करताय. जेव्हा तुम्ही मैत्रिणी एकत्र येतात तेव्हा एखादीला काही प्रॉब्लेम आहे तर ती जर तुम्हाला येऊन सांगते तर याचा अर्थ 100% तुम्ही तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या कुवत ठेवता स्वतःमध्ये. बरोबर. आणि ही काही कमी गोष्ट नाही आहे. प्रत्येकानं असं काही प्रत्येकाला शक्य नसतं कुणी कुठल्याही म्हणजे डॉक्टरकडे किंवा कुठल्या पर्सनल ट्रेनरकडे जाऊन स्वतःच्या मानसिक गोष्टींवरती काम करणं. कदाचित तुम्ही जर एखाद्याचं ऐकून घेताय तर ही सुद्धा खूप मोठी कला आहे. मी तुम्हाला अजून एकदा सांगते की ऐकून घेणे ही मोठी कला आहे. आपण फक्त बोलतो. जर कधी समजा तुमच्याकडे कुणी एखादा दुःख सांगायला येतोय ना तर फक्त बसा आणि त्याचं ऐकून घ्या. तो तुमच्याकडे आलाय ते फक्त सांगायला आलाय. त्याला ऐकणारं कोणी नाहीये म्हणून तो आपल्याकडे आलाय. बरोबर. तर ही पण एक कलाच आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी नक्की एक कला आहे. त्यामुळे स्वतःवरती काम करणं सुद्धा गरजेचं आहे 100% असं मला असं वाटतं. आणि जर लोक आपल्याला जज करत असतील की कामांवरून किंवा घरकामांमधून जर जज करत असतील तर मग तिथं इग्नोर करण्याशिवाय मग तुमच्या घरी कामाला बाई आहे की तुम्हाला काय काम आहे मग तेवढं ती करू दे की तिच्या घरी पाहुणे जाऊ देत की. स्वयंपाक करणे हे फक्त एकच काम नाही आहे. बाकी जगात खूप कामं असतात. आणि तुम्ही हे जे काही जज करता की दोघंच आहेत तर मग कशाला घरात कामाला बाई कशाला पाहिजे, दोघे तर दोघं दिवसभर काय करतात. नाही, असं नाही आहे. दोघं असू देत, चौघे असू देत, 25 जण असू देत, कामं प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला पोट आहे. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या पोटासाठी स्वतःच्या छान आयुष्यासाठी तो कुठेतरी धडपडतोय आणि ती धडपड ही केलीच पाहिजे. आणि आपल्यामुळे जर एखाद्याला रोजगार प्राप्त तर का नाही. आणि महत्वाचं काय आहे की आपण जे काम केल्याने किंवा आपण जे काम केलं पाहिजे ते आपणच केलं पाहिजे. म्हणजे मालकाचं काम मालकानेच केलं पाहिजे आणि हमालाचं काम आहे जर ते हमालानं केलं पाहिजे. कारण त्याला त्याच्यामधून रोजगार प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे त्याला 2 वेळचं जेवण मिळणार आहे. तर सगळी कामं स्वतःवरती घेऊन त्याचा का रोजगार तुम्ही बरोबर हातातून काढून घेताय. तर तेवढी तुमच्याकडून माझ्या अंदाजानुसार मला असं वाटतं की प्रत्येकाचं काम हे काम आहे. लहान मोठं कुणीही नाही. घरात मावशी काम करते तर ती काम करते म्हणून आपण आपलं काम करू शकतो. महत्वाचं. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. किती छान असं मला वाटतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी छान एकमेकांना सहाय्य करत राहिलं पाहिजे. बरोबर. महत्वाचा प्रश्न मला तुला असं विचारायचा आहे की गृहिणी म्हणून जगताना काय चॅलेंजेस येतात, त्यांना कसं सामोरं जायचं आणि ते सामोरं जात असताना स्वतःसाठी वेळ काढणं किती गरजेचं आहे, स्वतःसाठी वेळ काढल्यामुळे तुला काय फायदा झाला आणि प्रत्येकीने का स्वतःसाठी वेळ काढावा. बरोबर. गृहिणी म्हणून जगताना कसं सगळं छान मॅनेज करता येतं तर त्याला एक सगळ्यात सोपा उपाय आहे. गृहिणी याचा अर्थ माझं आता लग्न झालंय तर आम्ही दोघांनी ॲज अ टीम म्हणून काम केलं की सगळं खूप सोपं होऊन जातं. म्हणजे बाबा मी स्वयंपाक करते तर तू बाळाला आवरून घे किंवा तू शाळेला सोडून ये, घेऊन ये. या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला असं वाटत असतं बरं का की हे काम मी सोडून आणि कुणीच करू शकत नाही. अरे एकदा देऊन बघा, सगळ्यांना कामं येत असतात. बरोबर. आपण एकदा काम सोपवलं पाहिजे. हा डब्बा मीच पुसला पाहिजे, काही गरज नाही. एखाद्याला देऊन बघा तुला कसं पुसता येतं तरी बघा तरी एकदा. त्यामुळे सगळं काम फक्त मीच करू शकते, मलाच येतं, हे जेव्हा भ्रम आपण डोक्यातून काढतो तेव्हा सगळी कामं सोपी होतात. मग तेव्हा सगळी कामं आपण छान वाटून घेऊन आणि थोडं समाधान पण आपण ठेवायचं की बाबा हा मला याने मदत केली. तो नवरा असेल, भाऊ, बहीण, मैत्रीण, कोणी असू शकतं. त्यामुळे काम वाटून केल्याने सोपं होतं. काम वाटून केल्यामुळे सगळ्यांना आपापला वेळ मिळतो, महत्वाचं. आणि छान घरच्यांचा सपोर्ट असतो. मग त्यामुळे आपल्याला स्वतःचे छंद जोपासायला अजून चांगला वेळ मिळतो. आणि त्यामध्ये आणि असं होऊन जातं की जसं तर तुला तुझी बहीण मदत करते तशी मला माझी बहीण मदत करते की दीदी तुम्ही करा, आम्ही आहे. म्हणजे आपण मग टेक्निकली आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण अजून शिकत असतो. कुणाला येत असतं त्याकडून आपण शिकणे ही पण एक कला आहे. तर सगळं आपल्याला प्रत्येकाला येणं शक्य नाही. त्यामुळे काम वाटून घ्यायचं आणि सगळ्या गोष्टी रोज नवनवीन शिकत राहायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये परत आपल्याला युट्यूब, सोशल मीडिया मदत करतच असतं. आणि शिवाय घरचे आहेतच आपल्याला छान मदत करायला आणि आपल्याला सपोर्ट करायला. त्यामुळे सगळं छान चालू असतं. मी खूप वेळा छान म्हणते कारण जितक्या वेळेस आपण म्हणू ना की सगळं छान आहे
तेवढ्या तेवढ्या frequency वेळेस वाढते आपली त्याची ती. फ्रिक्वेन्सी वाढते. छान जितक्या व्हायला वेळेस आपण लागतात गोष्टी. युनिव्हर्स मध्ये हे टाकतो की माझं सगळं छान चालू आहे, माझं सगळं खूप सुंदर आहे, तू आणि माझ्या आजूबाजूचं सगळं मला जसं हवं आहे तसं तसंच सपोर्टिव्ह आहे. ऍटमॉस्फिअर आहे, तेवढं ते ऑटोमॅटिकली क्रिएट व्हायला चालू होतं. असा मी अभ्यास केला आणि माझ्या बरोबर हे खूप वेळेस असं घडलेलं आहे. बरोबर. आणि Self जितक्या talk वेळेस म्हणतो तुम्ही आपण. तेवढ्या निगेटिव्ह आपण जेवढे त्याच्यामध्ये Focus फोकस करू. करतो, म्हणजे तेच की repeatedly माझ्या बरोबर बोलत असंच घडतं, मला हे सगळे लोक असंच म्हणतात, वाईट लोक वाईटच बोलतात, कमेंट्स मध्ये 100 कमेंट्स चांगल्या आहेत तर त्या 100 वाचा आणि ज्या 4-5 बाद आहेत त्या वाचू नका. आणि तुम्हाला खूप त्रास होत असेल तर डिलीट करून टाका. पण ज्या 100 चांगल्या आहेत त्यांच्याकडे जास्त विचार करू. 4-5 लोक, मी मगाशी म्हंटल असं, निंदकाचे घर असावे शेजारी. बरोबर. तर अशा पद्धतीने छान अशी चर्चा झालेली आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामधून मला असं वाटतंय की आपल्या प्रत्येकीलाच काही ना काहीतरी मस्त मस्त गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेतच. तर सगळ्यात मोठा जो प्रश्न असतो की स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ कसा काढायचा किंवा तो का काढला पाहिजे, ते काढल्याने काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत आणि आतापासून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात नक्की करणार द्यायचं. आहात. मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तर आणि अशाच- तुम्हाला अजून अशा कोणत्या गोष्टींवरती आपण चर्चा केल्या तर तुम्हाला खूप आवडतील ते सुद्धा तेही आम्हाला कमेंट comments बॉक्स मध्ये मध्ये सांगा. आम्ही असेच परत येऊ दोघी जणी हो. एकत्र मैत्रिणी आणि आपण छान गप्पा मारू. आपलं चॅनल असंही सगळ्यांना मदत करण्यासाठी आहे आणि आपण छान गप्पा मारू. आणि तुम्हाला आमचा झालेला व्हिडिओ कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा. लवकरच अशाच एका छान चर्चेसोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ काढा. बाय बाय.